फुले पुणे विद्यापीठामध्ये एनएसयूआयचं आंदोलन सध्या सुरू आहे। विद्यापीठाने परीक्षा शुल्कात वाढ केल्यावर एनएसयूआय शासनाच्या विरोधात आंदोलन करताना पाहायला मिळते। विद्यापीठाने केलेली शुल्कवाढ विद्यार्थ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केलंय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागाच्या मुख्य बिल्डिंग समोर एनएसयूआय सह विद्यार्थ्यांचं आंदोलन पाहायला मिळतं। तर थेट दृश्य पुण्यामधली आहेत। पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि घोषणाबाजी होतीये, कारण शुल्कवाढ झालेली होती, ज्या विरोधात विद्यार्थी आणि एनएसयूआय यांचे संयुक्त आंदोलन बघायला मिळते। शिवानी पांढरे आपल्यासोबत आहे, आपल्या प्रतिनिधी। शिवानी, विद्यार्थ्यांचं आंदोलन, त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत आणि आता विद्यार्थी नेमके काय पावलं उचलणार आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधू शकतो का शिवानी? शुल्कवाढी विरोधात हे आंदोलन आहे आणि पुण्यातल्या सावित्रीबाई फुले या विद्यापीठाचे हे सगळे विद्यार्थी आहेत। परीक्षा विभागाच्या समोर हे सगळे विद्यार्थी आहेत, ते आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या विद्यार्थ्यांची परिपत्रक जे काढलं आहे ते परिपत्रक रद्द करायची मागणी आहे, हे सगळे विद्यार्थी करताना दिसत आहेत। काय नेमकी मागणी आहे आणि किती शुल्क वाढवली? विद्यापीठाने 20% एक्झामिनेशन फीस ही वाढवली आहे आणि ती अत्यंत विद्यार्थ्यांचं शोषण करणारी आहे। असलं शोषण जर विद्यार्थ्यांचं होत असेल तर या विद्यापीठाच्या प्रशासनाला लाज वाटली पाहिजे। आम्ही त्यांचा निषेध करतोय आणि आमची हीच मागणी आहे की त्वरित जो 20% परीक्षा शुल्क तुम्ही वाढवलाय तो आताच्या आता मागा आणि आताच्या आता कमी करा। यांच्याशी आधी संपर्क केलाय का? संपर्क साधलाय, आम्ही फक्त त्यांना निवेदन द्यायला आलोय, पण निवेदन द्यायला आल्यावर सुद्धा ते जर गेट बंद करत असतील, आम्हाला भेटायला तयार नसतील आणि खाली जर येत नसतील तर हे हुकुमशाही आहे आणि हे आम्ही चालू देणार नाही, इतकंच आम्हाला सांगायचं आहे। तुम्ही भर पावसात इथे आंदोलन करताय, इथे सगळ्या त्या देसाई जे आहेत तिथले प्रमुख, त्यांच्याशी बोलणं केलंय का याच्या आधी? त्यांच्या अगोदर म्हणजे त्यांनी जे परिपत्र काढलेलं आहे ते विद्यापीठ हे सार्वजनिक आहे, विद्यार्थ्यांसाठी असते, हे कोणाच्या ऑफिशियल लोकांसाठी नसते, आमच्यासाठी असते। आम्ही इथं पावसात भिजतोय, आमची मागणी काय आहे की 20% जी हाईक केलेली आहे त्यांनी एक्झामिनेशन मध्ये ती कमी करा, कारण की आज प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये डिप्लोमा कोर्सेस सुरू आहेत आणि डिप्लोमा कोर्सेस काही विद्यापीठाच्या अंतर्गत सुरू असल्यामुळे हे जे परीक्षा विभागाने जे 20% हाईक केलेली आहे अत्यंत चुकीचे आहे। आज महाराष्ट्रात इतकी अतिवृष्टी होत असताना जर ह्या गोष्टी शेतकऱ्यांचे पोरं आहे, मॅडम आम्ही इथं जितके आहेत ना शेतकऱ्यांचे पोरं आहे, जर ह्या गोष्टी आज जर या विद्यापीठात शेतकऱ्यांच्या पोरासोबत होत असेल, सर्वसामान्य सोबत जर होत असेल तर हे चुकीचं आहे। कारण की आज विद्यापीठात डिप्लोमा कोर्सेस सुरू असताना तुम्हाला काय गरज आहे? आज कोविड-19 मध्ये त्यांनी कारण की पुढे केले की कोविड-19 मध्ये आम्ही वाढवलं नाही, अरे आजही तीच परिस्थिती आहे ना, आज कुठे आपण पुढे गेलेलो आहे तितके? आज विद्यापीठाची रँकिंग ही खूप खाली कसं मागणी मान्य केली नाही, परिपत्रक काढलं नाही, तर पुढचं पाऊल काय? आज आम्ही सामूहिकरित्या फक्त निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। जर विद्यापीठ प्रशासनानं आज विद्यापीठातले असंख्य विद्यार्थी तर आले होते आमच्या बरोबर आणि आमचं एक एवढंच उद्दिष्ट होतं की त्यांना फक्त निवेदन द्यायचं आहे, पण ते निवेदन घ्यायसाठी सुद्धा खाली येत नाहीत। विद्यार्थी पावसात उभे आहेत। आमची विद्यापीठ प्रशासनाला, मॅनेजमेंट काउन्सिलला, राज्य सरकारला हे ठामपणे सांगणं आहे की जर हे परिपत्रक ज्यामध्ये 20% परीक्षा शुल्क वाढवलेले आहे ते जर माघार 20% या शुल्कात वाढ केलेली आहे आणि त्यामुळे हे सगळे विद्यार्थी आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। काँग्रेस युवक संघटनेचे हे सगळे विद्यार्थी आहे आणि हे वरतीचे देसाई जे प्रमुख आहेत त्यांच्याकडे मागणी करताय की जे परिपत्रक आहे ते आजच्या आज रद्द करा, नाही तर तीव्र आंदोलन आम्ही छेडू। धन्यवाद शिवानी या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा विद्यार्थ्यांची आग्रही मागणी, परीक्षा विभागाच्या मुख्य इमारतीसमोरच विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केले आहे शुल्काच्या वाढीविरोधात।